हॅलो हाय नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण छान अशी पावट्याची भाजी बनवणार आहोत. तर मी यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तर गॅसवरती छान असं आपली कढई गरम झाली ती आणि तेल पण गरम झालेलं आहे. यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतले. तर या भाजीला जास्त मसाले वगैरे वापरले नाहीत, मी कमी मसाल्यामध्ये अगदी गावरान पद्धतीने ही भाजी बनवली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, यामध्ये 1 कांदा घातला आहे, मोठ्या आकाराचा कांदा कट करून घातलेला आहे आणि 1 छोट्या आकाराचा टोमॅटो कट करून घातलेला आहे. तर हे छान तळून घेते. तर इथं बघा, मी खलबत्त्यावरती वाटण करून घेतले. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि कोथिंबीर, 1 चमचा मीठ घालून हे खलबत्त्यामध्ये वाटण करून घेतलेलं आहे याचं. तर तुम्हाला खोबरं वगैरे घालायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील वाटण याचं जास्तीचं करू शकता. तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपला कांदा आणि टोमॅटो छान लालसर कलरवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि मी बाजारमध्ये बघा, आता चांगले पावटे ताजे मिळतात. तर मी पावट्याच्या शेंगा आणून छान अशा सोलून घेतल्यात आणि 1 वाटीभर त्याचे दाणे निघलेत. तर मी धुवून घेतलेत ते आणि या मिश्रणामध्ये आपल्याला ते घालून घ्यायचे आहेत पावट्याचे दाणे. तर पावट्याचे दाणे यामध्ये घालून घ्यायचे आणि परतून घ्यायचे आहेत आपले 2 ते 3 मिनटासाठी हे पावट्याचे दाणे. तर मी या पद्धतीने पावट्याची भाजी बनवते. तुम्ही कशी बनवता मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे आपलं तळून घेतले 2 ते 3 मिनटासाठी. तर यामध्ये आपल्याला हळद घालायची 1 चमचा. 1 चमचा हळद घालून छान परतून घ्यायचे. तर आपल्याला आपलं घरगुती जे आपण रोजच्या भाजीला वापरतो ते आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे. तर आपल्याला इथं मसाला घालून घ्यायचा आहे आपल्या भाजीला. तर मी 1 चमचा कांदा लसूण, 1 ते 2 चमचे कांदा लसूण मसाला घेणार आहे आणि 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेणार आहे. तर कश्मीरी लाल मिरची पावडर भाजीला छान असा कलर येतो त्याने, त्याच्यामुळं घेणार आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही मसाले वापरू शकता. पण मी कमीत कमी मसाल्यामध्ये ही आपली गावरान पद्धतीची भाजी बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की माझ्या रेसिपीप्रमाणे एकदा पावट्याची भाजी बनवून बघा. तर आता हे मिक्स करून घेतले. तर गॅसवरती एका साईडला पातेल्यामध्ये मी 2 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते गरम केलेलं पाणी शक्यतो भाजीला वापरायचं. त्यानं भाजी चवीलाही छान लागते आणि भाजीला तरी पण येते आणि भाजी पटकन शिजते ही गरम पाणी घातल्यामुळं भाजीला. तर मी पाणी ओतून घेतले कढईमध्ये आणि हे मिक्स करून घेते. तर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर मी 1 ते 2 चमचे भाजीला मीठ घालून घेते आणि परत एकदा मिक्स करून घेते. तर मिक्स करून घेणार आहे मी, मीठ घातले आपल्या भाजीला. तर आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी छान असं आपली भाजी शिजवून घ्यायची. तर आपण पावटे फ्राय करून घेतले होते मसाल्यामध्ये, त्याच्यामुळे पावटा शिजायला वेळ लागणार नाही. तर बघा, छान उकळी आलेली आहे याला आपल्या भाजीला. तर यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. पण याऐवजी तुम्ही कांदा टोमॅटो तव्यामध्ये भाजून घेऊन त्याची पेस्ट देखील घालू शकता भाजीमध्ये. तर त्यानं भाजीला छान असा दाटसरपणा येईल. तर हे मिक्स करून घेतले. तर यामध्ये कोथिंबीर थोडीशी घालून घेतली आणि 5 ते 10 मिनटासाठी झाकण ठेवले. तर झाकण ठेवून झालेलं आहे आपलं आणि भाजी आपली छान अशी शिजलेली आहे. तर ही पावट्याची भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास